या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हे गोविंदा पथक 8 थर लावणारे 8 थर अतिशय रोमांचक असा हा दहीहंडीचा थरार आपल्याला या ठिकाणी घाटकोपरमध्ये पाहायला मिळतोय। या गोविंदा पथकाने 5 साईडच्या राजाचा मान या ठिकाणी पटकावलेला आहे आणि 8 थरांमध्ये अतिशय या घाटकोपरच्या पुण्यनगरीमध्ये 8 थर लावून अतिशय रोमांचक असं थर या ठिकाणी आपल्याला हे गोविंदा पथक या ठिकाणी लावताना आपल्याला दिसतंय। माझी सर्व रसिकांना विनंती आहे, ज्या वेळेला यांचे 8 थर लावून होतील त्या वेळेला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांचं या घाटकोपरमध्ये स्वागत करायचं आहे। गुरुदत्त क्रीडा मंडळ पारसाईड राजाचा सन्मान एकदा जोरात टाळ्या गुरुदत्त पथकासाठी होऊ द्या। पहिल्यांदा घाटकोपरमध्ये 8 थर लावण्याचा मान गुरुदत्त क्रीडा मंडळ पारसाईड यांना मिळालेला आहे। आमचे मंडळ अध्यक्ष अनिल निंबोळे यांनी सुद्धा जो सराव शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा यांनी 8 थर लावले होते। तेव्हा एकदा जोरात टाळ्या आपल्या घाटकोपरसाठी होऊन जाऊ द्या। या गुरुदत्त गोविंदा पथकाचं आमदार रामचंद्र साहेब यांच्या वतीने या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे। घाटकोपर आमदार रामचंद्र साहेब सुद्धा पारसाईडचे आणि हे मंडळ सुद्धा पारसाईडचे। तो पारसाईड के बांधी में दम है, इसके लिए हमारे आमदार राम जोरदार गाना डांस रामदास आठवले आल्यानंतर त्यांचा परिणाम थोडा आमच्यावर झाला। 2 मिनिटं बोलून त्यांना सांगेल आपले घाटकोपरचा भटवाडीचा हिरो आहे तो आपल्या समोर एक सुंदर गीत सादर करणार आहे, सर्वांनी ऐकावं। चला नाचू द्या। गुरुदत्त क्रीडा मंडळासाठी जोरात एक गाणं लावा चांगलं।